शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 26 मार्च 2024 रोजी झालेला आजचा आपला हा जो काही भूगोलाचा पेपर आहे, या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतील, आपण कोणत्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित होतं, हे सर्व आपण या ठिकाणी आजच्या या तासिकेला अभ्यासणार आहोत. म्हणून व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. 11वी 12वीच्या सुद्धा बोर्ड क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. 11वी 12वीची प्लेलिस्ट पहा. त्यासाठी इयत्ता 10वी भूगोल काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या आहेत बघा. 40 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिलेला आहे. महत्त्वपूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतर पहिला प्रश्न आपण आता सोडवू. बघा, प्रश्न पहिला आहे 4 गुणांसाठी. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 1. पॅटर्नल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतो. 2. लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक रचना हा घटक परिणाम करतो. 3. ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. 4. क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी प्रश्नावली या साहित्याची आवश्यकता असते. या पद्धतीने 4 प्रश्न गाळलेल्या जागा पूर्ण वाक्यात लिहायच्या आहेत आणि 4 गुण मिळवायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 4 गुणांसाठी वेगळा घटक ओळखा. 1. ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य पराइबा. 2. भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश पश्चिम राजस्थान. 3. ॲमेझॉन नदीच्या उपनद्या पॅराना नदी. 4. भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी याक. थोडक्यात टिपा लिहा. 1. परतीचा मान्सून 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, त्याचं उत्तर पाहू आपण. या ठिकाणी या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. 1 ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान दक्षिणेकडे सूर्याच्या स्पष्ट हालचालीसह मान्सून क्षेत्र किंवा कमी दाबाच्या क्षेत्रातील उत्तरेकडील मैदानी भाग कमजोर होतो. 2. हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध पाऊस पडतो. 3. हिमालयाच्या रांगांपासून हे वारे परत फिरतात व त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. 4. ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. हा मान्सून परतीचा काळ असतो. या पद्धतीने पूर्ण वाक्यामध्ये आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचे. 4 पॉईंट लिहायचे आहेत, म्हणजे 2 गुण आपल्याला याचे नक्की मिळतील. पुढचा बघा. भारतातील पानझडी वने. त्यानंतर दुसरी टीप आहे भारतातील पानझडी वने. 2 गुणांसाठी ही टीप आहे. बघा त्याचं उत्तर या ठिकाणी. भारतातील पानझडी वने हे 3 पॉईंट लिहायचे आहेत आणि 2 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्याचं उत्तर पाहू आपण. बघा ही टीप आणि त्याचं हे उत्तर. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचे. त्यानंतर प्रश्न 4 बघा. ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. त्यामध्ये आपल्याला 4 गुणांसाठी हा नकाशा विचारलेला आहे. 4 गोष्टी आपल्याला या ठिकाणी दाखवायच्या होत्या. पहिले ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर. 2. साहो फ्रान्सिस्को नदी. 3. माराजा बेट.
4 पंपाज, 5 विषुववृत्त आणि 6 ब्राझीलची राजधानी. बघा, आपण अशा पद्धतीचा भारताचा नकाशा आराखडा आपल्याला दिला गेला असेल आणि त्यावर आपल्याला या सर्व गोष्टी नमूद करायच्या आहेत. बघा, पहिलं काय आहे, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर, हे पहिलं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे साओ फ्रान्सिस्को नदी, ही नदी. तिसरे आहे महाराजा बेट, या ठिकाणी हे बेट. 4 पंपाज, या ठिकाणी गवत दाखवायचं आहे. 5वे विषुववृत्त, हे विषुववृत्त 0 अंशावरून गेलेलं. आणि 6 आहे ब्राझीलची राजधानी, ती आहे ब्राझिलिया, ही राजधानी. या पद्धतीने सूची पण आपण तयार करायची आहे. अशा प्रकारे 4 गुणांसाठी आपल्याला हा नकाशा कंप्लीट करायचा होता. जर आपण अशा पद्धतीने तो भरला असेल तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 4 पैकी 4 गुण मिळतील. त्यानंतर आ भाग आहे त्याचाच. खालील नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 4. बघा, या ठिकाणी प्रश्न 4थ्याचा आ भाग. एक भारताचा नकाशा दिला आहे, भारत राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे म्हणून. या नकाशाचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी द्यायची आहेत. बघा, पहिला प्रश्न, वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय? हे त्याचं नकाशाचं शीर्षक आणि उपशीर्षक आहे, भारत राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे. दुसरे, कोणत्या भागात रस्ते भागाची घनता जास्त आहे? दक्षिण भागात. 3, पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरांची नावे, मुंबई आणि पणजी. बघा, या ठिकाणी मुंबई आणि हे कोची पण चालणार आहे, हे पणजी, ही बंदरं आहेत दक्षिण किनाऱ्यावरची. 4, पोरबंदर ते सिल्वर महामार्गाचे नाव काय? राष्ट्रीय महामार्ग NH 27. बघा, राष्ट्रीय महामार्ग NH 27. पुढचं, कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा. न्यूपूर बेट. बघा, या ठिकाणी हे कोलकाता आणि या ठिकाणी हे न्यूपूर बेट आहे. हे बेट आपण या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व करायचा होता. पुढचा प्रश्न बघा, यापैकी आपण 4 प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहिली असतील तर आपल्याला त्या प्रश्नाला 4 पैकी 4 गुण मिळतील. प्रश्न 5वा आहे बघा, भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2. 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यातलं पहिलं, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. त्याचं उत्तर पाहू आपण. बघा, या ठिकाणी हा प्रश्न, हे त्याचं उत्तर. पुढचा आहे, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. हे उत्तर त्याचं पाहिजे होतं. जर आपण हे लिहिलं असेल तर आपण त्याला सुद्धा मार्क्स मिळणार आहेत. 2-2 गुणांचा प्रश्न होता, 6 मार्कासाठी. पुढचा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरं लिहिणं त्यामध्ये गरजेचं होतं. तिसरं आहे, किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. त्याचं उत्तर पाहू आपण या ठिकाणी. बघा, हे त्याचं उत्तर. 6 गुणांसाठी, 3 गुणांसाठी आपण याचे 6 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. पुढचं बघा, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे.
बघा या ठिकाणी मत्स्य व्यवस्थेसंदर्भात, मासेमारी संदर्भात माहिती आहे. यातली काही माहिती आपण या ठिकाणी सुरुवातीला लिहायची आणि त्यानंतर हे 5 पॉईंट आपण मत्स्य व्यवस्थेच्या बाबतीत कंप्लीट करायचे. तेव्हा आपल्याला याचे 3 गुण मिळतील. पुढचा प्रश्न आहे, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा 6 गुणांसाठी आणि प्रश्नांची उत्तरं लिहा. भारत नागरीकरणाचा कल. साधा स्तंभालेख आपल्याला विचारला या ठिकाणी. बघा या पद्धतीने स्तंभालेख आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे नागरीकरणाचा कल भारताचा आणि गुण मिळवायचे. त्यानंतर त्यावर आधारित हे 3 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. बघा पहिला प्रश्न, 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते? बघा या ठिकाणी बघायचं, 1961 साली नागरीकरण होते 18%. पुढचा आहे, कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते? शोधा या ठिकाणी कोणत्या दशकामध्ये सगळ्यात कमी होते. 61चे 1961 या दशकात. पुढं 1991 साली नागरीकरण किती टक्के होते? 91मध्ये होते 25.7%. या पद्धतीने आलेखही काढायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. किंवा 6 गुणांसाठी हा पुढचा प्रश्न आहे, खालील आलेखाचं वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारत आणि ब्राझील राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या. बघा या ठिकाणी क्षेत्र तृतीयक, द्वितीयक आणि प्राथमिक हे 3 क्षेत्र दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी साधा स्तंभालेख आपल्याला दिलेला आहे, जोड स्तंभालेख आहे आणि 2 विभाग दाखवलेले आहेत. इकडं दोन्ही ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात विभागाचं योगदान दिलेलं आहे आणि इकडं त्या विभागामध्ये गुंतलेली लोकसंख्या दिलेली आहे. आणि त्यावर आधारित आपल्याला 6 गुणांसाठी 6 प्रश्न विचारलेले आहेत. बघा पहिला प्रश्न, आलेखात कोणती क्षेत्रे दर्शवलेली आहेत? द्वितीयक, प्राथमिक आणि तृतीयक ही 3 क्षेत्र दाखवलेली आहेत. पुढचं, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे? तृतीयक. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न त्यात तृतीयकचा वाटा जास्त आहे, हे 2 वाटे कमी आहेत. पुढचा प्रश्न, ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? बघा ब्राझीलचं प्राथमिक लोकसंख्येमध्ये टक्केवारी ही 10%. बघा ही रेषा हा एवढाच भाग आहे म्हणून ही 10%. पुढं, दोन्हींपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे? ते आहे ब्राझील देशाचं. प्राथमिक क्षेत्रातलं योगदान ब्राझीलचं सगळ्यांमध्ये कमी आहे. पुढचं, राष्ट्रीय उत्पादनात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचं कमी आहे? तृतीयकमध्ये भारताचं कमी आहे. तृतीयक हे दोघांपैकी भारताचं कमी दाखवत आहे म्हणून या ठिकाणी भारत देश लिहायचा आहे. पुढं शेवटचा प्रश्न, ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे? बघा ब्राझील लोकसंख्या विचारली म्हणून इकडं पाहायचं आहे. हे ब्राझील 19% लोकसंख्या ही द्वितीयक व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. या पद्धतीने 6 प्रश्नांची उत्तरं लिहिली तर आपल्याला 6 गुण मिळतील. त्यानंतर शेवटचा प्रश्न, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही 2 8 गुणांसाठी. 1. कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. बघा या ठिकाणी त्याचं उत्तर बघू. ही प्रश्नावली या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं, ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा. ही माहिती ब्राझीलचा किनारी प्रदेश.
या पद्धतीने सविस्तर माहिती लिहायची आणि 4 गुण मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक. आपण त्याचं उत्तर पाहू. बघा या ठिकाणी भारतातील लोकसंख्या वितरण. आणि त्यावर परिणाम करणारे हे घटक. त्यानंतर त्याच प्रश्नाचा पुढचा टप्पा या ठिकाणी या पद्धतीने पुढं मुद्दे लिहायचे आणि 4 पैकी 4 गुण मिळवायचे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीची भूगोलाचा आजच झालेला पेपर आणि त्याची आन्सरशीट आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.